तर मग आता आपल्याला आपल्या सरनाम्यामध्ये दिलेल्या वेगवेगळ्या संकल्पना आणि त्यातून घटनाकारांना काय सांगायचं होतं ते आपल्याला आता पाहायचं आहे. तर आपण सुरुवात करूयात. सुरुवातीला मी जे म्हटलं की भारताच्या लोकांनी तो सरनामा लिहिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी निर्धार व्यक्त केलेले आहेत. त्यातला पहिला निर्धार भारताचं एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक अशा स्वरूपाचं राज्य बनवण्याचा निर्धार ते व्यक्त करत आहेत. तर हे जे 5 शब्द मी आता सांगितले, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक, हे 5 शब्दांमधून आपल्याला आपल्या देशाचं स्वरूप या घटनाकारांनी या सरनाम्यातून सांगितलेलं आहे. आणि मग त्या 5 शब्दांचा अर्थ पहिल्यांदा समजावून घेऊयात, एक एक तो शब्द घेऊन. पहिला शब्द सार्वभौम. सार्वभौम म्हणजे काय? तर सार्वभौम म्हणजे तुमचं राष्ट्र पूर्णपणे स्वतंत्र असणं, तुमच्यावरती कोणत्याही बाह्य देशाचं बंधन नसणं किंवा नियंत्रण नसणं, प्रभाव नसणं, म्हणजे तुम्ही सार्वभौम असणं होय. म्हणजे तुम्ही ज्यावेळी सार्वभौम राष्ट्र असा उल्लेख कराल किंवा भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे असा जेव्हा तुम्ही शब्दप्रयोग कराल त्यावेळी त्याच्यातून काय सूचित होतं की भारत हा पूर्णपणे स्वतंत्र असा देश आहे, त्याच्यावरती कोणत्याही बाह्य देशाचं, दुसऱ्या देशाचं बंधन, वर्चस्व किंवा प्रभुत्व नाही. तर हे या सार्वभौम शब्दातून सूचित होतं किंवा हा सार्वभौम या शब्दाचा अर्थ आहे. आता लक्षात घ्या की आपण ब्रिटिशांची वसाहत होतो. कधीपर्यंत? 1947, 15 ऑगस्ट 1947 या दिवसापर्यंत आपण ब्रिटिशांची एक वसाहत होतो. म्हणजे आपल्या देशामध्ये कशा पद्धतीनं राज्यकारभार करायचा, काय निर्णय घ्यायचा, तर या सगळ्या बाबींचा जो काही अधिकार होता तो आपल्या देशातल्या लोकांना नव्हता. तो कोणाला होता? ब्रिटिश पार्लमेंटला होता. लंडनमध्ये जी काही, इंग्लंडमध्ये ब्रिटिश पार्लमेंट होती ती आपल्या देशासाठी कायदे करायची आणि आपल्या देशाचा कारभार चालवायची. म्हणजे थोडक्यात काय, तर तेव्हा आपण सार्वभौम नव्हतो. आपल्यावरती इंग्लंड या बाहेरच्या देशाचं वर्चस्व होतं, सत्ता होती. म्हणजेच आपण तेव्हा सार्वभौम नव्हतो. आता 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत आणि पाकिस्तान ही 2 स्वतंत्र राष्ट्र म्हणून निर्माण झाली. परंतु लक्षात घ्या की आपली राज्यघटना तयार होऊन ती अंमलात येईपर्यंत आपण सार्वभौम नव्हतो. म्हणजेच काय, म्हणजे तसं जर पाहिलं तर अधिकारांच्या दृष्टीने आपण सार्वभौम त्याच दिवशी झालेलो होतो, 15 ऑगस्ट 1947ला. कारण त्या दिवशी इंग्लंडने आपल्यावरचा सगळाच्या सगळा ताबा सोडलेला होता. आपल्या देशासाठी कोणताही कायदा करण्याचा, निर्णय घेण्याचा अधिकार घटना समितीला म्हणजे आपल्याच देशाला दिलेला होता. म्हणजे त्या अर्थाने जर पाहिलं तर आपण पूर्णपणे सार्वभौम झालतो. परंतु जर तांत्रिक, टेक्निकल जर पाहिलं तर आपल्यावरती अजूनही राष्ट्रकुलचं एक वसाहत म्हणून आपण होतो. म्हणजे आपण राष्ट्रकुलची वसाहत होतो. आता राष्ट्रकुल काय आहे, तर हा एक अनेक देशांचा संघ आहे, संस्था आहे, संघटना आहे आणि त्या संघटनेचा प्रमुख इंग्लंड आहे आणि त्यामध्येही इंग्लंडची जी राणी आहे किंवा राजा आहे तो त्या संस्थेचा प्रमुख आहे आणि त्या संस्थेचे जे काही संघटनेचे देश आहेत तर ते देश त्या राणीच्या अधिपत्याखाली येतात. तर अशी ही राष्ट्रकुल किंवा कॉमनवेल्थ आहे आणि भारत त्याचा सदस्य फार पूर्वीपासूनच होता. जेव्हा ब्रिटिशांची वसाहत आपण होतो तेव्हापासूनच या राष्ट्रकुलचे आपण सदस्य होतो. 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि त्यावेळी इंग्लंडने आपल्याला अधिकार दिला की तुम्ही या कॉमनवेल्थमधून बाहेर पडू शकता. परंतु आपण लागलीच त्यावरती कोणताही निर्णय घेतला नाही. 1949 मध्ये आपण त्यावरती निर्णय घेतला आणि आपण कॉमनवेल्थचे सदस्य राहणारच अशा स्वरूपाचा तो निर्णय होता. म्हणजे आपण कॉमनवेल्थ किंवा राष्ट्रकुल आहे त्याच्यामधून बाहेर पडलो नाही आणि कायम राहण्याचा आपण निर्णय घेतला. मग आता तुम्हाला वाटेल की आता कॉमनवेल्थ हा एक संघटना आहे, त्याचा प्रमुख हा इंग्लंडची राणी किंवा इंग्लंड आहे आणि मग या ठिकाणी ते आपल्याच्या
वर्चस्व गाजवतात, तर मग आपण सार्वभौम कशा प्रकारे? मग आपण सार्वभौम नाही. परंतु लक्षात घ्या की हाच प्रश्न घटना समितीमध्ये देखील उभारण्यात आलेला होता आणि त्याला नेहरूंनी उत्तर दिलं होतं आणि नेहरूंनी सांगितलं होतं की आपल्याला कॉमनवेल्थमध्ये राहण्याचा किंवा भविष्यामध्ये तिच्यातून बाहेर पडण्याचा अधिकार आहे किंवा स्वातंत्र्य आहे आणि त्याच्यावरती राष्ट्रकुलच्या कोणत्याही देशाचं बंधन नाहीये. म्हणजे जरी आपण राष्ट्रकुलमध्ये राहण्याचा निर्णय घेत असलो तरी देखील आपल्याला त्याच्यामधून बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य आहे. तो आपण आपल्या इच्छेने घेतलेला निर्णय आहे आणि त्या निर्णयावरती कोणाचंही बंधन नाही. आपण राष्ट्रकुलमध्ये राहण्याचा जो निर्णय घेतोय त्या निर्णयावरती कोणाचं बंधन नाही, तो आपण आपल्या मनाने घेतोय आणि म्हणून आपण सार्वभौम आहोत किंवा आपलं सार्वभौमत्व आपण गमावतोय अशा स्वरूपाचा अर्थ यामध्ये होत नाही. आणि म्हणून आपण राष्ट्रकुलचे जरी सदस्य राहिलो तरी देखील आपला देश हा एक स्वतंत्र देश आहे आणि तो सार्वभौम देश आहे. आपल्या देशाबद्दल कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो आपण स्वतः घेऊ शकतो. त्यासाठी कुठलाही बाहेरचा देश आपल्यावरती प्रभुत्व गाजवू शकत नाही. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं या सार्वभौम या शब्दाचा अर्थ आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि आपली राज्यघटना 26 जानेवारी 1950 या दिवशी अंमलात आली आणि तेव्हा तर आपण पूर्णपणे सार्वभौम बनलो आणि ब्रिटिशांचं क्षेत्र देखील आपण राहिलो नाही. तोपर्यंत आपण जरी स्वतंत्र झालो होतो आपली राज्यघटना तयार होण्याच्या पूर्वी 1947 पासून, तरी देखील आपलं क्षेत्र हे ब्रिटिश क्षेत्र म्हणूनच संबोधलं जायचं. परंतु ज्यावेळी राज्यघटना अंमलात आली आणि त्या राज्यघटनेतल्या पहिल्या कलमात सांगण्यात आलं की भारत हे एक स्वतंत्र राष्ट्र असून भारत किंवा इंडिया हे त्याचं नाव आहे आणि त्याचं क्षेत्र हे त्यामध्ये त्या कलमामध्ये सांगितलं की त्याचं क्षेत्र देखील कोणकोणतं असेल ते सांगितलं. मग त्यामध्ये भारताची वेगवेगळी राज्य, केंद्रशासित प्रदेश किंवा भारताने दुसऱ्या देशाचा बाहेरून एखादा संपादित केलेला प्रदेश हे सगळं मिळून भारताचं क्षेत्र असेल, ते भारताचं क्षेत्र असेल असं त्या कलमामध्ये सांगण्यात आलं. आणि त्या दिवसापासून म्हणजेच 26 जानेवारी 1950 पासून आपला भारत हा ब्रिटिशांचं क्षेत्र राहिला नाही. पाकिस्तानची राज्यघटना तयार व्हायला आणखी काही वर्ष लागली. म्हणजे 1956 मध्ये त्यांची राज्यघटना अंमलात आली आणि तोपर्यंत पाकिस्तान हा जरी स्वतंत्र असला आपल्याबरोबर तो देखील स्वतंत्र झाला, परंतु तो 1956 पर्यंत त्यांची राज्यघटना बनवण्याचं काम सुरू होतं आणि त्यामुळे तोपर्यंत पाकिस्तान हे ब्रिटिशांचं एक क्षेत्र होतं आणि आपला भारत देश 1950 पर्यंत. तर हा लक्षात ठेवा बाब. म्हणजे आपण 1947 ला स्वतंत्र झालो, परंतु सार्वभौम, पूर्णपणे सार्वभौम हे आपण 26 जानेवारी 1950 या दिवशी झालो. तर हा सार्वभौम याचा एक अर्थ लक्षात घेणं गरजेचं आहे. लक्षात आलं? सार्वभौम म्हणजे काय? तर आपल्याला आपल्या देशासंबंधी कोणताही निर्णय घ्यायचा असेल, कायदा करायचा असेल, तर तो करताना, तो निर्णय घेताना आपल्यावरती कोणत्याही बाह्य देशाचं बंधन नसणं म्हणजेच सार्वभौम असणं होय. तर लक्षात आलं? सार्वभौम या शब्दाचा अर्थ कळला आणि आपला देश कसा आहे? सार्वभौम आहे हे सांगितलेलं आहे या शब्दामधून. मग पुढचा शब्द पाहूयात, समाजवादी. समाजवादी हा शब्द जो आहे तो जी मूळ सरनामा होता किंवा जो 1950 मध्ये किंवा 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी घटना समितीत मांडून तो पारित करण्यात आला, त्या दिवशी त्या सरनाम्यामध्ये हा समाजवादी शब्द नव्हता. तो 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती, जी सगळ्यात मोठी आपल्या देशाची किंवा राज्यघटनेमधली घटना दुरुस्ती आहे, तर त्या 42व्या घटना दुरुस्तीने तो शब्द या सरनाम्यामध्ये टाकण्यात आलेला आहे. इंदिरा गांधी सरकारच्या काळामध्ये ही घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती आणि या घटना दुरुस्तीने आपल्या राज्यघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केलेले होते, म्हणून तिला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं देखील म्हटलं जातं. तर त्याच घटना दुरुस्तीने या सरनाम्यामध्ये समाजवादी हा शब्द प्रयोग केला किंवा समाजवादी शब्द वापरला. मग आता या ठिकाणी तुमच्या मनामध्ये हा प्रश्न तयार होईल की मूळ राज्यघटना बनवताना आपल्या घटना समितीने किंवा घटनाकारांनी सरनाम्यामध्ये देशाचं स्वरूप स्पष्ट करताना समाजवादी हा शब्द वापरला नव्हता, तो 1976 मध्ये त्यामध्ये टाकण्यात आला. बरोबर आहे? म्हणजे आपण समाजवादाची जी काही संकल्पना आहे ती
76ला स्वीकारली का? तर नाही. लक्षात घ्या की आपली राज्यघटना ज्यावेळी तयार झाली, म्हणजे ज्या दिवशी आपण सरनामा पारित केला त्याच दिवशी आपण राज्यघटना जी स्वीकारली, त्या राज्यघटनेमध्ये समाजवादाची संकल्पना ही त्या राज्यघटनेमध्ये वेगवेगळ्या तरतुदीमधून स्वीकारण्यात आलेली होती. फक्त आपण सरनाम्यामध्ये देशाचं स्वरूप सांगताना तो शब्द, जो समाजवादी हा शब्द आहे, तो शब्द मात्र त्या ठिकाणी वापरलेला नव्हता. परंतु याचा अर्थ असा नाही की आपल्या देशानं राज्यघटना बनवताना समाजवादाची संकल्पना स्वीकारलेली नव्हती, तर असा त्याचा अर्थ नाही. आपण समाजवादाची संकल्पना स्वीकारलेली होती. आपल्या राज्यघटनेमध्ये समाजवादाचीच आपण संकल्पना स्वीकारलेली होती, परंतु फक्त सरनाम्यामध्ये तो शब्द त्या ठिकाणी घटनाकारांनी टाकलेला नव्हता. तो शब्द त्यामध्ये स्पष्टपणे सूचित करण्याचं काम ह्या 42व्या घटना दुरुस्तीनं केलेलं आहे. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे लक्षात आलं हा शब्द. आता मग या समाजवादी शब्दाचा अर्थ काय होतो? तर समाजवादी संकल्पना किंवा हा शब्द तर त्या देशाचं एक राज्य व्यवस्था दाखवते की त्या देशामध्ये जी काही राज्य प्रणाली आहे, सिस्टम आहे, ती कशा प्रकारची असेल. आता हे अर्थशास्त्राशी थोड्या संबंधित या संकल्पना आहेत. समाजवाद, त्यानंतर भांडवलवाद, तर या काही संकल्पना आहेत. म्हणजे काय असतं, समाजवाद म्हणजे तिथे समाजाच्या कल्याणाचा विचार केलेला असतो. आर्थिक प्रक्रिया किंवा आर्थिक संसाधने जी आहेत, तर त्या आर्थिक संसाधनांची वाटणी करताना सामाजिक न्यायाला महत्त्व दिलेलं असतं. म्हणजे काय, तर लक्षात घ्या की आर्थिक संसाधने म्हणजे काय असतं की देशामध्ये तुमच्या जे काही रिसोर्सेस उपलब्ध आहेत, की ज्या रिसोर्सेसमधनं लोकांना निश्चित असं उत्पादन मिळणार आहे, पैसा मिळणार आहे, आर्थिक क्रियामधून नफा मिळणार आहे, तर त्या संसाधनांना, त्या स्त्रोतांना देशाचे आर्थिक स्त्रोत किंवा संसाधने म्हटलं जातं. आता ही संसाधनांवर कोणाचं नियंत्रण, याच्यावरून या संकल्पना ठरतात, समाजवाद का भांडवलवाद. तर ज्यावेळी देशातला विशिष्ट वर्गाला किंवा विशिष्ट लोकांना या संसाधनांची मालकी दिलेली असते किंवा त्या विशिष्ट लोकांच्या हातामध्येच ती मालकी असते, थोडक्यात खाजगी लोकांना संपत्ती किंवा खाजगी लोकांच्या हातामध्ये संपत्ती किंवा उत्पादनाची साधनं असतात, त्याच्यावरती मालकी खाजगी लोकांची असते, तेव्हा त्याला भांडवलवादी किंवा भांडवलशाही स्वरूपाची राज्यव्यवस्था म्हटलं जातं. तर ज्यावेळी अशी संसाधने त्यावर सगळ्या लोकांचं सामुदायिकपणे मालकी असते, पब्लिक आपण हा शब्द वापरतो त्याला, तर जेव्हा अशा सामुदायिक रीतीने त्याच्यावरती सगळ्या लोकांचा हक्क, मालकी असते, तेव्हा त्याला समाजवादी संसाधने किंवा त्या पद्धतीला समाजवादी राज्यव्यवस्था म्हटलं जातं. तर लक्षात येतंय. म्हणजे आता बघा, आपल्या देशामध्ये जी काही ST महामंडळ आहे, आपलं परिवहन मंडळ, महाराष्ट्र राज्याचं वेगळं आहे, कर्नाटकचं वेगळं आहे, बरोबर आहे. तर त्या ST वरती विशिष्ट असा मालक आहे का? नाही. तो मालक कोण आहे? महाराष्ट्र गव्हर्नमेंट, बरोबर आहे, महाराष्ट्र सरकार. आणि महाराष्ट्र सरकार कोणी निवडून दिलेलं आहे किंवा महाराष्ट्र सरकार म्हणजे काय असतं, तर तो जनतेच्या वतीने काम करणारी एक संस्था असते जी त्या राज्याचा कारभार चालवत असते. म्हणजे अंतिमतः आपल्या जे ST महामंडळ आहे, परिवहन सेवा आहे, त्याचा मालक हे सर्व लोक असतात महाराष्ट्रातले, बरोबर आहे. म्हणजे ज्या सार्वजनिक बाबी आपण म्हणतो, मग त्यामध्ये सार्वजनिक पाणी पुरवठा व्यवस्था असते, त्याच्यावरती कोणत्याही विशिष्ट खाजगी व्यक्तीचा मालकी नसते, तर त्याच्यावरती कोणाची मालकी असते? सरकारची. मग अशी काही संसाधने असतात की ज्याच्यावरती ती अत्यंत महत्त्वाची असतात आणि ती संसाधने सामुदायिक हक्काखाली असणं गरजेचं आहे. म्हणजे खाजगी व्यक्तीकडे जर ती संसाधने गेली तर खाजगी व्यक्ती पैशाच्या लोभाने लोकांच्या कल्याणापेक्षा त्या पैशाला किंवा नफ्याला महत्त्व देते आणि त्याचा वापर किंवा गैरवापर करते, हे लक्षात घ्या. म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर समजा पाणी पुरवठा आहे, तर आपल्या देशामध्ये पाण्याचे जे काही स्त्रोत आहेत, मग धरणे असतील, तळे असतील, आपला समुद्र असेल, या सगळ्या बाबींवरती जर आपण समजा खाजगी लोकांचा हक्क किंवा मालकी दिली, म्हणजे हे तळ एखाद्या उद्योजकाला विकून टाकलं
आणि त्याच्यावरती सगळ्याच्या सगळ्या मालकी किंवा त्या तळ्याचं काय करायचं हे त्या उद्योगपतीलाच आपण हक्क दिला. मग तो काय करेल की त्या तळ्याच्या आजूबाजूला जी वस्ती आहे त्यांना पाणी पुरवठ्याच्या बदल्यात त्यांच्याकडून पैसा घेईल. आता पाणी ही अत्यंत मूलभूत गोष्ट आहे. आता त्या गोष्टीसाठी जरी तुम्हाला जास्त किंमत त्या उद्योगपतीने मागितली तरी ती जगण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे, तुम्हाला ती द्यावीच लागेल. बरोबर आहे. आणि तो उद्योगपती दिवसेंदिवस अधिक नफा मिळवण्यासाठी तो काय करेल तर त्याला जो काही त्या तळ्याचा हक्क दिलेला आहे त्याचा गैरवापर करेल. म्हणजे थोडक्यात काय तर तो त्याला जो काही खाजगी हक्क दिलेला आहे त्याच्याद्वारे लोककल्याणापेक्षा नफ्याला जास्त महत्त्व देईल. आणि म्हणून तुम्ही जर इकॉनॉमीमध्ये पाहायला गेलात तर भांडवलशाही व्यवस्था किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था ही काय असते, नफा केंद्रित असते, जिथे नफ्याला महत्त्व असतं. तर समाजवादी अर्थव्यवस्था ही समाज कल्याण किंवा लोककल्याण केंद्रित असते, त्याचं मुख्य उद्दिष्ट लोककल्याण असतं. आणि म्हणून मग आता आपल्याकडे काय असतात, पाणी असेल, जमीन असेल, हवा असेल किंवा वनसंपत्ती असते, खनिज संपत्ती असते, ही आपल्या देशामध्ये सार्वजनिक मालमत्ता समजली जाते. त्याच्यावरती कोणत्याही व्यक्तीला म्हणजे तुमच्या रानात जरी उद्या सोनं सापडलं तरी ते सोनं तुमचं होत नाही. किंवा तुमची जमीन आहे ती जरी तुमच्याकडे त्या जमिनीचा कागदपत्र असली तरी देखील ती जमीन तुमचा हक्क असतो. परंतु ती जमीन जर सरकारला वाटलं की तुमच्याकडून काढून घ्यावी तर ती त्यांना काढून घेता येते. अंतिमतः ती जमीन सरकारची असते, म्हणजेच सार्वजनिक असते आणि तिचा उपयोग तो सार्वजनिक कल्याणासाठी केला जातो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं जे काही महत्त्वाची संसाधनं आहेत त्याच्यावरती मालकी ही सार्वजनिक असणं म्हणजेच त्या देशामध्ये समाजवादी व्यवस्था असणं. आता लक्षात घ्या की मग आपल्या देशामध्ये प्रत्येक बाबतीमध्येच आपण समाजवाद स्वीकारलेला आहे का? प्रत्येक बाबतीमध्ये म्हणजे तुमच्याकडे असणारी गाडी, तुमच्याकडे असणारा पैसा किंवा तुमचं घर, या प्रत्येक बाबीमध्ये आपण समाजवाद स्वीकारलेला आहे का? तर नाही, हे लक्षात घ्या. तर आता ही जी समाजवाद आहेत ती एक रेषा आहे. एका टोकाला पक्का किंवा कट्टर भांडवलवाद आहे आणि एका टोकाला कट्टर समाजवाद आहे. एका टोकाला गेलात तर पूर्णपणे खाजगीकरण आहे, म्हणजे तिथे प्रत्येक उत्पादनाचं साधन असेल किंवा कोणतीही संपत्ती असेल, मालमत्ता असेल किंवा कोणतंही संसाधन रिसोर्स असेल तर त्याची मालकी ही पूर्णपणे खाजगी आहे आणि त्या व्यवस्थेला आपण भांडवलशाही व्यवस्था म्हणतो. हे एक टोक झालं. तर याच्या विरुद्ध दुसरं टोक आहे की जिथे पूर्णपणे समाजवाद आहे. तिथे छोट्या छोट्या गोष्टीपासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी सगळ्या समाजाच्या मालकीच्या आहेत. म्हणजे तुमच्याकडे सुई आहे ती देखील तुम्हाला वापरायला दिलेली आहे, ती तुमची नाही आहे, तो अख्ख्या समाजाची आहे. किंवा तुम्ही एखादा काम करताय आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसा मिळतोय, तो पैसा देखील अख्ख्या समाजाचा आहे. त्याच्यावरती तुमच्यावरती अशा पद्धतीनं ज्यावेळेस कट्टर समाजवाद, टोकाचा समाजवाद असतो, त्याला साम्यवाद हा देखील शब्द वापरला जातो. तर अशी व्यवस्था असेल तर तुमच्या खाजगी मालमत्तेवर किंवा अनेक खाजगी हक्कांवरती सरकार बंधन घालतं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पूर्ण सगळ्या गोष्टी या सरकारच्या ताब्यामध्ये असतात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ही व्यवस्था सध्या जर उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्हाला चीनमध्ये दिसून येते. चीनमध्ये अशा प्रकारची व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था देखील समाजासाठी फायदेशीर नसते. कारण याच्यामुळे काय होतं की सरकारकडे अमाप हक्क किंवा ताकद एकवटली जाते आणि सरकार देखील शेवटी लोककल्याणाच्या नावाखाली त्या सरकारमध्ये काम करणारे लोक स्वतःची ताकद वाढवण्यात, स्वतःला बॉस बनवण्यामध्ये त्याचा फायदा किंवा गैरफायदा घेतात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि चीनमध्ये आपल्याला तेच दिसून येतं की जे शी जिनपिंग आहेत त्यांनी आता मरेपर्यंत मीच अध्यक्ष राहीन अशीच घटनादुरुस्ती करून घेतलेली आहे. आणि त्या देशामध्ये नागरिकांना अनेक हक्क जे आहेत ते नाकारले जातात. सरकारला वाटेल त्या पद्धतीने नागरिकांना ट्रीट केलं जातं. तर हे दुसरं टोक देखील घातक असतं आणि भांडवलशाही जी आहे ती देखील पूर्णपणे घातक असते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि आपण जी काही समाजवादी व्यवस्था स्वीकारलेली आहे ती मधली आहे की जिथे खाजगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र ह्या दोघांचंही सह अस्तित्व दिसून येतं आणि ते एकमेकांना पूरक पद्धतीनं काम करतात. म्हणजे काही क्षेत्रामध्ये आपण
काही क्षेत्रामध्ये काही संसाधनांची मालकी ही सरकारच्या हातामध्ये दिलेली आहे. काही बाबतीत मात्र आपण खाजगी लोकांना देखील ती मालकी मिळवण्याचा किंवा त्याचा मालक होण्याचा आपण अधिकार दिलेला आहे. आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र ही दोन्ही क्षेत्र काय करतात तर एकत्रितपणे काम करतात. आणि अशा पद्धतीची आपण मधली समाजवादी व्यवस्था की जिला लोकशाही समाजवादी प्रणाली असं म्हटलं जातं, तर ही लोकशाही समाजवादी प्रणाली आपण स्वीकारलेली आहे. म्हणजे भांडवलवाद एका बाजूला आणि एका बाजूला साम्यवाद किंवा कट्टर समाजवाद या दोघांच्या मधली लोकशाही स्वरूपाची समाजवादी व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. आणि यालाच अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर मिश्र अर्थव्यवस्था असं देखील म्हटलं जातं की या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र हे दोघेही काम करताना आपल्याला दिसतात. या दोघांचंही अस्तित्व दिसतं. तर अशा पद्धतीनं आपण ही समाजवाद स्वीकारलेला आहे आणि आपल्या देशाचं हे समाजवादी हा शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दातून आपण आपल्या देशाचं समाजवादी स्वरूप सांगितलेलं आहे. परंतु लक्षात घ्या की आपल्या देशाचं जे काही समाजवादी स्वरूप आहे ते लोकशाही समाजवादाचं आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आणि त्याचा अर्थ कळला आता. म्हणजे समाजवाद किंवा भांडवलवाद काय आणि मग आपला समाजवाद कुठे बसतो तर हे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर लक्षात आलं समाजवाद कळलं. मग पुढचा शब्द पाहूयात आपण आता. तिसरा आहे तो म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य. आपला देश हा धर्मनिरपेक्ष आहे. आता यामध्ये देखील दोन बाबी येतात किंवा दोन प्रकार होतो. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादं धर्मनिरपेक्ष राष्ट्र हा शब्द प्रयोग करता तेव्हा त्यातून दोन बाबी तुम्ही सांगता. एक म्हणजे त्याला एक संकल्पना आहे ती म्हणजे नकारात्मक संकल्पना की ज्यामध्ये धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणजे तुमच्या राष्ट्राला कोणताही धर्म नाही ही संकल्पना, हा एक अर्थ होतो त्याचा. आणि दुसरा अर्थ होतो तो म्हणजे तुमच्या देशामध्ये अनेक धर्म आहेत परंतु सगळ्या धर्मांना सारखीच वागणूक आहे, सारखंच स्वातंत्र्य आहे किंवा सगळे धर्म समान मानले जातात, ही सकारात्मक संकल्पना. तर अशा दोन संकल्पना किंवा दोन अर्थ या धर्मनिरपेक्ष शब्दातून व्यक्त होतात. लक्षात आलं कळलं. धर्मनिरपेक्ष राष्ट्र हा शब्दप्रयोग तुम्ही जेव्हा कराल तेव्हा त्यातून दोन अर्थ व्यतीत होतात किंवा स्पष्ट होतात. एक म्हणजे त्या राष्ट्राला कोणताच धर्म नाही किंवा तो नास्तिक अशा स्वरूपाचं राष्ट्र आहे, तो धर्मच मानत नाही, ही नकारात्मक संकल्पना झाली. आणि सकारात्मक संकल्पना म्हणजे आम्ही धर्म मानतो आणि आमच्याकडे अनेक धर्म आहेत परंतु आम्ही सगळ्या धर्मांचा आदर सारख्याच पद्धतीनं करतो, सगळ्या धर्मांना समान पद्धतीनं मानतो आणि ही सकारात्मक संकल्पना आहे. आणि आपल्या या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष भारत निर्माण करण्याचा जो निर्धार केलेला आहे त्या धर्मनिरपेक्ष शब्दामध्ये ही सकारात्मक संकल्पना वापरलेली आहे. म्हणजे आपला देश नास्तिक नाही, म्हणजे आपण कोणताच धर्म मानत नाही असं नाही. आपला देश धार्मिक आहे, आपल्या देशामध्ये अनेक धर्म आहेत आणि आपण धर्मनिरपेक्ष हा शब्दप्रयोग वापरतोय आणि त्यातून सांगतोय की आम्ही आमच्या देशामध्ये सगळ्या धर्मांना समान पद्धतीने वागवतो, सगळ्या धर्मांना सारखीच वागणूक देतो. म्हणजे अशा पद्धतीने धर्मनिरपेक्षता या शब्दाचा सकारात्मक अर्थ आपल्या या सरनाम्यामध्ये सांगितलेला आहे किंवा तो अर्थ घटनाकारांना अभिप्रेत होता. तर लक्षात आलं धर्मनिरपेक्ष या शब्दाचं स्पष्टीकरण कळलं. दोन अर्थ होतात. एक पूर्णपणे धर्म नाकारणं नास्तिक आणि दुसरा सगळे धर्म स्वीकारणं पण राष्ट्राचा असा एक धर्म घोषित न करणं तर सगळ्या धर्मांना सारखंच मानणं. देशामध्ये असणाऱ्या प्रत्येक धर्माला समान वागणूक देणं, समान पद्धतीनं त्याला दर्जा देणं याला आपण म्हणतो धर्मनिरपेक्षतेचा सकारात्मक अर्थ. आणि तो अर्थ किंवा ती संकल्पना आपण या धर्मनिरपेक्ष या शब्दामधून आपण आपल्या देशासाठी स्वीकारलेली आहे. लक्षात आलं धर्मनिरपेक्ष शब्दाचा अर्थ आपल्या देशामध्ये. मग आता पुढचा शब्द पाहूयात, पुढे जाऊयात. पुढचा शब्द आहे लोकशाही. आता लोकशाही तुम्ही शब्द वापरता, आपण म्हणतो की आपल्या देशात लोकशाही आहे किंवा राजेशाही नसून लोकशाही आहे, राजेशाही गेली आणि लोकशाही आली. हा लोकशाही म्हणजे नेमकं काय? आपण नुसतं म्हणतो लोकशाही लोकशाही पण त्याचा अर्थ काय? तर लक्षात घ्या की आपण मगाशी सार्वभौम राष्ट्र या शब्दाचा अर्थ पाहताना म्हटलं होतं की जेव्हा राष्ट्र किंवा एखादा देश हा कोणताही निर्णय घेण्यामध्ये पूर्णपणे स्वातंत्र्य असतो
तेव्हा त्या देशाला सार्वभौम देश म्हटलं जातं. आता याच देशामध्ये जनता जेव्हा सार्वभौम असते तेव्हा त्या देशाला लोकशाही पद्धतीने राज्यकारभार करणारा देश म्हटलं जातं. म्हणजे लक्षात येतंय, तुमच्या देशामधील लोक जेव्हा सार्वभौम असतात म्हणजेच त्या लोकांना देशाबद्दल कायदा करण्याचा, कोणताही निर्णय घेण्याचा, नियम करण्याचा अधिकार हा अंतिमतः लोकांना असतो. तो कोणत्याही एका विशिष्ट वर्गाकडे, विशिष्ट व्यक्तीकडे नसतो, तर तो सगळ्या लोकांकडे, सगळ्या जनतेकडे असतो. म्हणजेच ती सगळे लोक किंवा ती जनता सार्वभौम असते, स्वतंत्र असते त्या देशामध्ये. तेव्हा त्या देशाच्या राज्यकारभाराच्या व्यवस्थेला लोकशाही व्यवस्था असं म्हटलं जातं. लक्षात येतंय? आता थोडं उदाहरण घेऊयात. आता या लोकशाहीमध्ये मी म्हटलं की लोक प्रत्येक निर्णय किंवा कायदा करण्याचा असेल किंवा नियम बनवायचा असेल तर ते लोक करतात. मग आता आपण तर म्हणतोय की आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. मग तुम्हाला प्रश्न पडेल की आपण जे काही वेगवेगळे कायदे बनवले त्यात तर मग मी कुठे सहभागीच नव्हतो. म्हणजे जीएसटीचा नियम केला नवीन, बरोबर आहे, जीएसटी नवीन कर लावला, त्यामध्ये मला कुठे मी माझं मतच मांडलं नाही किंवा मला संधी मिळाली नाही. किंवा आणखी एखादा कायदा असेल, म्हणजे आता जो काही अॅट्रॉसिटीचा कायदा आहे तो काही दिवसांपूर्वी करण्यात आला, तो कायदा करताना सगळ्या लोकांनी कुठं तो मिळून कायदा केला का? सगळे लोक एकत्र आले भारताचे आणि त्यांनी मग तो कायदा केला, असं आहे का? तर नाही. मग कशा पद्धतीने आपल्या देशात लोकशाही? तुम्ही तर म्हणता की लोकशाही म्हणजे देशाबद्दल कोणताही निर्णय घ्यायचा असेल, कायदा करायचा असेल तर ते लोक करतात. लोकांना तो हक्क असतो, अधिकार असतो आणि तरच त्याला लोकशाही म्हटलं जातं. पण आपल्या देशामध्ये लोकशाही आहे असं म्हणता, परंतु मग आपण जे काही आपल्या देशात कायदे केले जातात त्या कायद्यामध्ये तर माझा सहभाग नाहीये. पण लक्षात घ्या की तुमचा सहभाग आहे, फक्त तो थेट सहभाग नाही, प्रत्यक्ष सहभाग नाही, तो अप्रत्यक्ष सहभाग आहे. कसा आहे तो? तर तुम्ही मतदान करता. कुठे मतदान करता? लोकसभा किंवा विधानसभेला मतदान करता आणि त्यामध्ये तुम्ही लोकसभेचे सभासद निवडून देता. त्या निवडणुकीमधून एक सरकार बनतं किंवा एक संसद बनते आणि ती संसद कायदा करण्याचं काम करते. म्हणजे तुम्ही जरी प्रत्यक्ष कायदा करण्याच्या, निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत नसला तरी देखील तुमच्या वतीने काही लोक ते काम करत असतात आणि ते तुम्हीच निवडून दिलेले असतात. म्हणजे थोडक्यात काय, तर अप्रत्यक्षपणे तुम्ही देशाच्या कारभारामध्ये सहभागी होत असता आणि यालाच म्हणायचं अप्रत्यक्ष लोकशाही जी आपल्या देशामध्ये आहे. आणि काही देशामध्ये प्रत्यक्ष देखील लोकशाही असते. तिथे काय होतं तर लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी मार्फत कायदा करण्याऐवजी सगळ्याच्या सगळ्या लोकांमध्ये मतदान घेतलं जातं. म्हणजे एखादा कायदा करायचा आहे, नियम बनवायचा आहे, तर त्याचा प्रस्ताव तयार केला जातो आणि तो सार्वमताला टाकला जातो. सार्वमत म्हणजे काय, तर सगळे लोक त्याला मतदान करतात आणि त्या मतदानातून तो निर्णय पास करायचा का रद्द करायचा हे ठरवलं जातं. तर सार्वमत ही एक प्रत्यक्ष लोकशाहीची पद्धत आहे. लक्षात येतंय? किंवा सार्वत्रिक मतदान असंही त्याला म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं जो काही कारभार चालतो त्याला प्रत्यक्ष लोकशाही म्हणायचं. परंतु लक्षात घ्या की छोटा देश असेल, छोटा प्रदेश असेल तर ही पद्धत योग्य ठरते. परंतु जर एवढा मोठा देश असेल आपल्या भारतासारखा, जिथे जवळपास 130 करोड लोक राहतात, तेवढ्या लोकांना कायदा करायचा आहे, प्रत्येक छोटा मोठा कायदा करायचा, नियम बनवायचा आहे, मग घ्या लगेच सगळ्या देशाचं सार्वमत, तर हे कधीच शक्य होत नाही. आणि म्हणून आपण ही जी काही अप्रत्यक्ष लोकशाहीची पद्धत आहे ती स्वीकारलेली आहे. तर लक्षात येतंय की जिथे तुम्ही जरी प्रत्यक्ष सहभागी होत नसला तरी तुम्ही निवडून दिलेले व्यक्ती तुमच्या मार्फत सहभागी होतात आणि ते व्यक्ती तुम्हाला दर 5 वर्षांनी बदलण्याचा अधिकार असतो. 5 वर्षांनी ते लोक बदलतात, नवीन निवडणुका होतात, पुन्हा तुम्हाला तुमच्या वतीने त्यांनी जे काम केलं ते तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतं त्या पद्धतीने तुम्ही ठरवता की पुन्हा त्याच व्यक्तीला पाठवायचं निवडून का दुसरा व्यक्ती बदलायचा. तर हे अशा पद्धतीनं अंतिमतः जनतेचं त्यावरती अप्रत्यक्ष पद्धतीने नियंत्रण असतं आणि या पद्धतीला अप्रत्यक्ष लोकशाही म्हणतात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर जवळपास आधुनिक राष्ट्रांमध्ये ही अप्रत्यक्ष
किंवा प्रातिनिधिक स्वरूपाची लोकशाही जी आहे ती पद्धत वापरली जाते. काही छोटे देश आहेत की ज्यामध्ये अजूनही प्रत्यक्ष लोकशाही वापरली जाते, जसं की स्वित्झर्लंड हे एक उदाहरण आहे. स्वित्झर्लंडमध्ये प्रत्यक्ष लोकशाही चालते आणि तिथं या पद्धतीनं एखादा कायदा करायचा असेल, नियम बनवायचा असेल, निर्णय घ्यायचा असेल तर सार्वमत घेतलं जातं, म्हणजेच सगळ्या लोकांचं मतदान घेतलं जातं. तर लक्षात आलं, लोकशाही प्रकार कळला की ज्यावेळी देशाचे लोक किंवा जनता सार्वभौम असते तेव्हा त्या देशाच्या राज्यकारभाराला लोकशाही राज्य पद्धती म्हटलं जातं. आणि त्यामध्ये दोन प्रकार आपण पाहिले, अप्रत्यक्ष लोकशाही आणि प्रत्यक्ष लोकशाही. अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये तुम्ही प्रत्यक्ष सहभागी होत नाही, तर तुम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी तुमच्या मार्फत आपलं मत मांडत असतात आणि ते त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतात. तर प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये प्रत्यक्ष लोक थेट त्यामध्ये सहभागी होतात आणि मतदान करून किंवा सगळ्या लोकांचं मत विचारात घेऊनच निर्णय घेतला जातो, कायदा केला जातो. तर लक्षात येतंय, तर हे लोकशाहीचं स्वरूप होतं आणि आपल्या देशामध्ये अप्रत्यक्ष स्वरूपाची लोकशाही आहे. क्लिअर झालं. मग आता पुढच्या शब्दाकडे वळूयात. आणि प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ किंवा गणराज्य असं देखील त्याला म्हटलं जातं, याचा अर्थ काय किंवा या शब्दामधून काय अर्थ होतो, आपल्या देशाचं कोणतं स्वरूप स्पष्ट होतं ते पाहूयात. तर लक्षात घ्या की लोकशाही आहे की जिथे जनतेला आपलं मत मांडण्याचा, विचार व्यक्त करण्याचा हक्क आहे, त्याला आपण म्हणतो लोकशाही. पण या लोकशाहीमध्ये देखील दोन प्रकार पडतात, एक पडतो राजसत्ताक आणि दुसरा पडतो प्रजासत्ताक. आता राजसत्ताक आणि प्रजासत्ताक यामध्ये फरक काय, तर या दोन्ही पद्धतीमध्ये राज्यकारभाराचा प्रमुख जो असतो, देशाचा जो काही प्रमुख असतो, तो प्रमुख कशा पद्धतीने निवडला जातो किंवा तो नियुक्त केला जातो यावरून हे दोन प्रकार ठरतात. म्हणजे जर देशाचा प्रमुख हा एका विशिष्ट वर्गातलाच असेल आणि तो वंश परंपरेने निवडला जात असेल तर त्याला म्हणायचं राजसत्ताक. लक्षात येतंय. म्हणजे इंग्लंडचा एक राजा असतो की जो त्या देशाचा प्रमुख समजला जातो, भलेही तो नामदारी प्रमुख असतो. सगळा कारभार हा लोकशाही पद्धतीने पार्लमेंटच्या द्वारे चालतो, म्हणजे लोकशाही आहे. परंतु राष्ट्राचा प्रमुख हा जो शिक्का आहे तो कोणाचा असतो, राजाचा, इंग्लंडच्या राजाचा. आणि हा इंग्लंडचं जे काही राजघराणा आहे किंवा हा जो राजा आहे तो वंश परंपरेने होतो. म्हणजे इंग्लंडचा हा जो राजा आहे त्याचाच वंशज म्हणजे मुलगा हा पुढच्या जनरेशन मध्ये ते इंग्लंडचा राजा होईल, त्यानंतर त्याचा मुलगा. म्हणजे इथे विशिष्ट वर्गाचं अस्तित्व असतं. जसं इंग्लंडमध्ये राजघराण्याचं अस्तित्व आहे, हा एक विशिष्ट वर्ग आहे. म्हणजे जर समजा इंग्लंड मधल्या एखाद्या व्यक्तीला वाटलं की मला इंग्लंडचं प्रमुख व्हायचंय, म्हणजे इंग्लंडचा राजा व्हायचंय, त्याला होता येतं का, नाही, कारण तो त्या राजघराण्यातला नाही. म्हणजेच थोडक्यात काय, तर त्या देशाचं प्रमुख पद हे विशिष्ट वर्गासाठी किंवा विशिष्ट वर्गाकडे राखीव असतं, ते सगळ्या लोकांना खुलं नसतं. या उलट प्रजासत्ताक देशामध्ये मात्र हे जे प्रमुख पद आहे देशाचं ते सगळ्या लोकांना खुलं असतं आणि ते वंश परंपरेने मिळत नाही, तर ते लोकांनी निवडून दिलेल्या व्यक्तीला मिळत असतं. म्हणजे आपल्याकडे राष्ट्राचा प्रमुख राष्ट्रपती असतो, तो राष्ट्रपती काही वंश परंपरेने होत नाही, तर त्याची निवडणूक होते, ज्याच्यावरती आपण आपल्या देशातले लोक मतदान करतात. अप्रत्यक्ष पद्धतीने ते मतदान होतं. तर या अप्रत्यक्ष पद्धतीने जनतेकडून राष्ट्रपती निवडला जातो. दुसरी गोष्ट, हा राष्ट्रपती जो आहे तो जर तुम्हाला राष्ट्रपती व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता, तुम्ही विशिष्ट वर्गातलेच असण्याचं बंधन नाही. म्हणजे राष्ट्रपती हे जे पद आहे ते देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी खुलं आहे आणि ते मतदानाद्वारे लोकांकडून निवडलं जातं. आणि म्हणून याला म्हटलं जातं प्रजासत्ताक व्यवस्था असणं. आणि आपल्या देशामध्ये राज्यव्यवस्थेची ही प्रजासत्ताक पद्धती आहे किंवा लोकशाहीची प्रजासत्ताक पद्धती आहे. तर इंग्लंडमध्ये जरी लोकशाही असली तरी देखील तिथे राजसत्ताक पद्धतीचा राज्यव्यवस्था आहे. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे लक्षात आलं, याचा अर्थ कळला प्रजासत्ताक आणि राजसत्ताक. तर याच्यावरती प्रश्नही येऊन गेलेला आहे की गणराज्य या शब्दामधून कशाचा बोध होतो. आणि मग त्याच्यामध्ये वाक्य वेगवेगळे दिलेली होती की गणराज्य म्हणजे तिथे विशिष्ट वर्गाचं अस्तित्व असतं. हे वाक्य चूक आहे, कारण
ज्यावेळी तुम्ही प्रजासत्ताक म्हणता तेव्हा तिथे विशिष्ट वर्गाचं अस्तित्व असत नाही, तर तिथे सगळे वर्ग हे सारखेच असतात. राजघराण्यासारखा विशिष्ट वर्ग अस्तित्वात असत नाही. तर हे वाक्य होतं की जे चुकीचं होतं. बरोबर आहे. दुसरं होतं की तिथे राष्ट्रप्रमुख पद जे आहे ते वंश परंपरेने मिळतं. तर हे देखील विधान त्या ठिकाणी चुकीचं आहे. प्रजासत्ताक व्यवस्थेमध्ये प्रमुख पद जे आहे ते वंश परंपरेने मिळत नाही. ते निश्चित कालावधीसाठी लोकांकडून निवडलं जातं. मग ते भलेही प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलं जाईल किंवा अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलं जाईल. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर या प्रजासत्ताक या शब्दातून हा बोध होतो की आपल्या देशामध्ये जे प्रमुख पद आहे ते लोकांकडून निवडलं जातं आणि ते प्रत्येक नागरिकासाठी खुलं असतं. तो विशिष्ट वर्गासाठी राखीव नाही. तर हे यातून याचा बोध होतो. तर लक्षात आलं. आतापर्यंत आपण हे 5 शब्द पाहिले. सार्वभौम म्हणजे काय, समाजवादी म्हणजे काय, त्यानंतर धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय आणि सगळ्यात शेवटी प्रजासत्ताक म्हणजे काय. तर या 5 शब्दांच्या द्वारे किंवा या 5 शब्दांचा वापर करून आपल्या या सरनाम्यामध्ये आपल्या देशाचं स्वरूप स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि मग या प्रत्येक शब्दाचा नेमका अर्थ काय किंवा तो शब्द आपल्याला काय सांगतो, आपला देश कसा आहे सांगतो, हे आपण त्यामध्ये पाहिलं. लक्षात आलं. आणि हा देशाचं स्वरूप सांगणारे हे 5 शब्द आणि त्यांचा अर्थ आपण पाहिला. आता मग पुढे जाऊयात आणि पुढे जे काही राज्यघटनेची आपण उद्दिष्टे पाहिली, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, तर यांचा आपण अर्थ लक्षात घेऊयात.